नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टटेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की GCC-TBC मध्ये कम्प्युटर टायपिंग, मराठी कम्प्युटर टायपिंगमध्ये जे काही दोन कीबोर्ड वापरले जातात ते म्हणजेच एक नॉर्मली तर तुम्हाला माहिती असेल की फॉन्ट जो आहे तो ISM वापरला जातो, ISM V6-2। ओके, पण त्यामध्ये दोन कीबोर्ड वापरले जातात। तर पहिला जो कीबोर्ड आहे तो म्हणजे कोणता, टाइपरायटर मराठी, आणि दुसरा जो कीबोर्ड आहे तो रेमिंग्टन मराठी। ओके, तर मी जसं मागे सांगितलं होतं की जर तुम्ही लेसन करता तर लेसन करत असताना तुम्हाला टाइपरायटर मराठीमध्ये प्रॅक्टिस दिली जाते, पण जेव्हा तुम्ही परीक्षेसाठी जाता म्हणजेच एक्झामसाठी जाता तर त्या ठिकाणी तुम्हाला रेमिंग्टन मराठी हा जो काही कीबोर्ड आहे त्या कीबोर्डमध्ये तुम्हाला पूर्ण पॅसेज करावा लागतो। मग विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय होतो, लेसन तर टाइपरायटर मराठीमध्ये म्हणजे प्रॅक्टिस केलेली असते, पण जर अचानक जर तुमच्यासमोर जर रेमिंग्टन मराठी हा कीबोर्ड जर आला किंवा कीपॅड जर आला तर तुमचं कन्फ्युजन होतं किंवा तुमची गडबड होते, आणि परीक्षेमध्ये जर अशी जर गडबड जर झाली तर त्याचा पूर्णपणे जो परिणाम जो आहे तो आपल्या स्पीडवर होतो आणि कुठेतरी फेल होण्याची जी काही संख्या आहे विद्यार्थ्यांची किंवा त्यांचा जो काही काउंट आहे तो वाढला जातो। मग ही गडबड कुठेतरी थांबावी या उद्देशाने मी तुमच्यासाठी रेमिंग्टन मराठीचे जे काही पूर्ण लेसन्स आहेत ते तुमच्यासाठी घेऊन येणार आहे की जेणेकरून प्रॅक्टिस करत असताना तुम्ही रेमिंग्टन मराठीमध्येच करायची की जेणेकरून गडबड होणारच नाही। कारण जर तुम्ही जर सर्च जर केलं, मी सुद्धा सर्च जर केलं तरी सुद्धा आपल्याला लेसन जे आहेत ते कोणत्या कीपॅडमध्ये मिळतात किंवा कोणत्या कीबोर्डमध्ये मिळतात तर ते टाइपरायटर मराठीमध्येच मिळतात। मी सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांना टाइपरायटर मराठीमध्येच आत्तापर्यंत प्रॅक्टिस दिलेली आहे, आणि मग नंतर जेव्हा त्यांना त्यांचा पॅसेज चालू होतो तेव्हा मात्र मी त्यांना सांगते की तुम्ही रेमिंग्टन मराठीमध्ये करा की जेणेकरून तुमची गडबड होणार नाही। पण एवढं करण्यापेक्षा मी तुमच्यासाठी रेमिंग्टन मराठीमध्येच सगळे लेसन्स बनवणार आहे की जेणेकरून कोणाचीही गडबड होणार नाही आणि जो काही पासिंगची जी काही संख्या आहे विद्यार्थ्यांची ती नक्कीच वाढेल। ओके, तर चला मग आपण सुरुवात करूया। सुरुवातीला ISM कसं चालू करायचा हे आपण पाहणार आहोत, आणि मग त्याच्यानंतर आपला जो पहिला लेसन आहे रेमिंग्टन मराठीचा तो आपण पाहणार आहोत। ओके, तर ISM कसं चालू करायचा, आपल्या स्क्रीनवर किंवा तुमच्या डेस्कटॉपवर सर्चमध्ये तुम्ही इथे ISM टाईप करू शकता किंवा स्टार्टमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ISM चालू करू शकता। तर मग आता मी इथे गेली सर्चमध्ये आणि आपण इथे सर्च करूया ISM। ओके, जर जास्त वेळा जर सर्च जर केलं जर असेल तर तिथे तो येऊन जातो। मग ISM वर मी क्लिक केली, क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक डायलॉग बॉक्स ओपन होणार। त्या डायलॉग बॉक्समध्ये तुम्हाला टाइपरायटर कस्टम, टाइपरायटर आणि ऑब्लिक कस्टम असं दिलेलं आहे ना, तिथे तुम्हाला क्लिक करायचे। त्याच्यामध्ये आता मी खूप वेळा सर्च केलेला आहे म्हणून इथे तो येऊन गेलेला आहे। जर तुम्ही केला नसेल तर तिथे तुम्ही एक घेऊन करू शकता। टाइपरायटर मराठी नाही घ्यायचे आपल्याला, कारण टाइपरायटर मराठीचे आपण लेसन्स करतच आहोत, पण आपल्याला कसले लेसन्स करायचे आहेत, रेमिंग्टन मराठीचे, म्हणजे जेणेकरून पॅसेजमध्ये गडबड होणार नाही। ओके, आणि लक्षात असू द्या जर तुम्ही MPSCची एक्झाम्स वगैरे देत असणार ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला रेमिंग्टन मराठीच येतो। ओके, मग रेमिंग्टन मराठी मी सिलेक्ट केलं आणि मग मी काय केलं, इथे ओके केलं। ओके केल्यानंतर त्याला मी काय करणार, मिनिमाइज करणार। त्यानंतर अजूनही आपला ISM चालू होत नाही, मग आपल्याला काय करावं लागतं, कीबोर्डमध्ये स्क्रोल लॉक जी आहे ती की आपल्याला चालू करावी लागते, म्हणजे आपला ISM जो आहे तो चालू होतो। ओके, आता आपण पोटं कसे ठेवणार, जेव्हा तुम्ही इंग्लिशचे लेसन करत असतात तेव्हा तुम्ही ASDF इथून सुरुवात करता आणि इकडनं उजव्या हाताचं कसं करता तुम्ही, सेमीकॉलन हा जो आहे त्याला सेमीकॉलन म्हणतात आणि वरचा जो आहे डबल डॉट त्याला कोलन म्हणतात। तर मग आपण कसं करतो, सेमीकॉलन LKJ आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पेस। ओके, हे सगळे रूल्स वगैरे आहेत ते मी माझ्या अगोदरचे जे काही व्हिडिओज आहेत त्यामध्ये सांगितलेले आहेत, ते तुम्ही जरा व्हिडिओ चेक करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। ओके, हे झालं, आपण अशी इंग्लिशसाठी बोटं ठेवतो, पण आपण जर मराठी टाईप करतोय तर आपल्याला सुरुवात SDFG असं करायचं असते, आणि उजव्या हाताने हा सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, वरचा डबल इन्व्हर्टेड कॉमा, मग सिंगल इन्व्हर्टेड कॉमा,
सेमिकॉलन एल आणि के आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पेस, ही अशी आपल्याला सुरुवात करायची आहे. ओके, तर मग मी टाईप केलं. एक एक पहिले सिंगल करून दाखवते. एसवर काय येतं, तर एसवर येतो मात्रा, स्पेस दिला मी. त्यानंतर डीवर काय येतं, तर क, पुन्हा मी स्पेस दिला. एफवर काय येतं तुमचं, पहिली वेलांटी, स्पेस दिला. जीवर काय येतं तुमचा ह, मी स्पेस दिला. प्रत्येक अक्षरामध्ये स्पेस यासाठी द्यायचे की जेणेकरून तुम्हाला ते काय अक्षर टाईप होतं हे कळेल. ओके, त्यानंतर इकडनं उजव्या हाताने आपला जो सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आहे तिथे काय येतो, अर्धा श, स्पेस दिला. त्यानंतर सेमिकॉलन, तिथे काय येतो य, स्पेस दिला. एलवर काय येतं तुमचं स, स्पेस दिला. आणि त्यानंतर केवर काय येतं, तर काना आणि मग स्पेस. ओके, एंटर द्यायचं असेल तर करंगळीने एंटर द्यायचे. ओके, हे मी तुम्हाला असं का दाखवलं की जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे की कुठल्या इंग्लिशच्या अक्षरावर मराठीचं अक्षर येतं. ओके, आता सध्या आपण जे काही करणार आहोत ते पहिल्यांदा आपण ही मिडल रो करणार आहोत. मिडल रो म्हणजेच त्याला होम रो असं म्हटलं जातं. ओके, आणि लक्षात असू द्या, हे जे तुमचं हे असतं की नाही आपला हा जो एफ, हा एफच्या तिथे बघा तुम्हाला काय म्हणतात ते, त्याला एक असं उंच वटा आहे आणि जेच्या तिथे सुद्धा एक उंच वटा आहे. म्हणजे आपण जेव्हा टाईप करतो तेव्हा आपली बोटं अशी असतात. ते हे बघा, म्हणजे जे इंडेक्स फिंगर असतं ते इथे येते, म्हणजे ही होम रोवर येतं. पण मराठीमध्ये थोडंसं जरा इकडनं होऊन जातं एस पासून. पण जर एकदा जर इंग्लिशचं तुम्हाला जर माहीत जर झालं तर मराठीचं एवढं अवघड जात नाही. ओके, मग ही काय आहे, होम रो आहे. आणि ही होम रो झाल्यानंतर मी तुम्हाला टॉप रो शिकवणार आहे आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला बॉटम रो शिकवणार आहे. ओके, आणि नंतर हे सगळ्या तिन्ही रो झाल्यानंतर शिफ्ट दाबून इकडचा पण शिफ्ट आहे, इकडचा पण शिफ्ट आहे, शिफ्ट दाबून जी अक्षरं येणार आहे ते मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि मग त्याच्यानंतर इकडचे तुम्हाला नंबर रो दिसत असेल, कारण ह्या नंबर रोवर सुद्धा तुमचे काही मराठीचे अक्षरं येतात. ते खूप मोठे लेसन्स म्हणजे होणार आहेत. लेसन्स मोठे म्हणजे जास्त होणार आहेत. ओके, इंग्लिशचे तसे कमी असतात ते. तर मग आपण सुरुवात करूया. बोटं कशी ठेवायची, एस डी एफ जी आणि इकडनं सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, सेमिकॉलन एल के आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पेस. ओके, तर मग आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदा मात्रा, स्पेस, क, स्पेस, पहिली विलांटी, स्पेस, ह, स्पेस. त्यानंतर श, स्पेस, य, स्पेस, स, स्पेस, काना, स्पेस. ओके, जर तुम्हाला एंटर द्यायचं तर करंगळीने एंटर द्यायचं, खाली यायचं. मी पुन्हा एकदा करून दाखवते. मात्रा, स्पेस, क, स्पेस, पहिली वेलांटी, स्पेस, ह, स्पेस, श, स्पेस, य, स्पेस, स, स्पेस, काना, स्पेस. ओके, हे कळलं तुम्हाला पहिला लेसन. आता मी काय केलेलं आहे तुमच्यासाठी, प्रत्येक लेसनवर आधारित मी तुमच्यासाठी काही शब्द वगैरे घेतलेले आहेत आणि प्लस काही वाक्यही घेतलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस करायला सोपं जाईल. आणि याच्या PDF बनवलेल्या आहेत. त्या PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा अपलोड करेल. आणि प्लस आपले जे काही व्हिडिओचं डिस्क्रिप्शन असतो त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची मी तुम्हाला लिंकसुद्धा देईल की जेणेकरून तुम्ही काय करू शकता, व्यवस्थित प्रॅक्टिस करू शकता. हे बघा, लेसनही टाकलेलं आहे मी आणि लेसन कसं कसं करायचं हेही तुम्हाला मी दिलेलं आहे. प्लस याच्यावर काही शब्द आहेत ते तुम्हाला टाईप करायचे, जसं कवर एक मात्रा के, कला पहिली वेलांटी की, हे सगळं तुम्ही करा. ओके, त्यानंतर हे वाक्य आहेत की काकाया असं जे काही लिहिलेलं आहे हे असे वाक्य आहेत जे एक वाक्य तुम्हाला 5-5 वेळा टाईप करायचे. मी जसं सांगते तसं तुम्ही फक्त करत जा की तुम्हाला जे काही आहे वेगळा इतर ठिकाणी काही पैसे घालवायची गरज नाही आहे आणि प्रॉपर तुमचा मराठीचा जो काही स्पीड आहे तो तुमचा कव्हर होईल. म्हणजे त्याच्यासाठी मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. तर तुम्हाला एकच करायचे, आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवायचे की जेणेकरून येणारे याच्या पुढचे जे काही व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळण्यासाठी जो बेल आयकन असतो त्या बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे त्याची प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. आणि आपले जर व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.